गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे मंगळवार आणि आता इथे सध्या ईस्टरचे सुट्ट्या चालू आहेत. तर मी दोघांना पण घेऊन, सर्वेशला आणि रिवला घेऊन थोडीशी ग्रॉसरी आणायला चाललेली आहे. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10. वेदर थोडासा गारवाच आहे, पण ऊन पण आहे त्याच्यासोबत, तर छान वाटत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते ग्रॉसरी घ्यायला की इथं ग्रॉसरीमध्ये काय काय मिळतं. तर इथे चाललेली आहे मी. चला. मला थंडी वाजत आहे म्हणून मी सर्वेशचं जॅकेट घातलं. मी सिम्पलवालं जॅकेट घातलं होतं. तर इथलं वेदर असंच आहे, कधी थंडी, कधी पाऊस आणि कधी ऊन, काहीच सांगता येत नाही इथल्या वेदरचं. तर आज 1-5 मिनिट तरी लागतील. मी जात आहे मॉरिसनला आणि अल्डीला जात आहे थोडंसं ग्रॉसरी घेण्यासाठी. रिव असं छान प्रॅममध्ये बसलेला आहे. सर्वेश प्रॅम घेतला तो. आता आहे हा मेन रोड आहे आणि किती शांत आहे. 10 वाजलेले आहेत सकाळचे, तरी शांतता असते. आता हा मेन रोड असून पण शांतता आहे बघा इथे. असं म्हणजे जास्त लोक नाही दिसत. तर रोड क्रॉस करण्यासाठी हे असे बटन असतात. मग आपण आता हे प्रेस करूया आणि इथं ग्रीन लाईट येईल, मग तेव्हा वॉक करायचं. तर आता रस्त्यावरती जास्त गर्दी नाही आहे, त्यामुळे मी आधीच वॉक करते आहे. असे बस स्टॉप असतात इथे. बस स्टॉपवर बरोबर टाईमला बस येते. तर मी आलेली आहे इथे अल्डीला. आणि ही अशी पार्किंग आहे इथे. असं काहीच नाही घेतलं. आता हा भोपळा आपल्याकडे आपण खात पण आहे. घरी पास्ता खूप आहे. टोमॅटो छान आहे. टोमॅटो घेतले. इथे आहे चेरी टोमॅटो, शिमला मिरची आणि इथे आहे ते बटर आहे. चीज, बटर हे लोक तर जास्त खातात ना, त्यामुळे
घेतलेत. आज मिसळ करणार आहे तर म्हटलं मग पाव पण घेते. आज मिसळ खायची इच्छा झालेली आहे मला. तर पाव कोणते घेऊ? मिसळसोबत खायचे पावच दिसत नाहीत. त्याच्यामध्ये ब्राऊन असतात, ते ब्राऊनवाले छान असतात, दिसतच नाही ब्राऊनवाले. मी नेहमी जे घेते ते आहेत पाठीमागे आहेत. तर हे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत, छान लागतात ब्राऊन ब्रेड. आणि इथे सेल्फ बिलिंगच करायचं, तर मी तेच इथे सगळं सेल्फ असतं. तर मी माझं ग्रॉसरी घेऊन झालेलं आहे. आणि थंडी एवढी थंडी आहे, ऊन असून पण कानाला गार वाटत आहे. आणि आता घरी चाललेली आहे मी. तर हे बघा ब्लॉसम ट्रीज किती सुंदर आलेले आहेत. घरी आल्यानंतर माझी मिसळची भाजी अशी रेडी केली मी. भूक खूप लागलेली होती सगळ्यांना. तर माझी बनवून झालेली भाजी आणि मग मी बोलते तुमच्याशी. तर माझं जेवण पण सगळं झालेलं आहे आणि आता मी रिवला घेऊन चाललेली आहे पार्कला. मी जास्त घरातलं काही शूट केलं नाही. भूक खूप लागलेली होती. मिसळ खूप छान झालेली होती. मिसळ खाल्लेली आणि आता माझ्या घराच्या जवळच अजून एक पार्क आहे, तिथे त्याला मी घेऊन चालले आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. मी नेहमी आज गार्डनमध्ये रिवला घेऊन येते, कारण का हे जवळ आहे. तुम्ही माझ्या अगोदरच्या पण ब्लॉगमध्ये बघितला असाल. हा पार्क एकदम घराजवळच आहे. पण आज असं ऊन आहे तरी गारवाच आहे. पण आज गर्दी खूप आहे पार्कमध्ये. पाण्याचं पण बरंच काही आहे खेळायला मुलांना. आणि बीच सारखंच सगळं फील केलेलं आहे. सँड परत हे सगळं असं. पण गार असल्यामुळं तरी मुलं खेळतात इथं. यांना माहिती नाही थंडी वाजत नाही यांना, पण थंडी चांगलीच थंडी आहे. हवा खूप आहे. पण आज मुलांना पण सुट्टी आहेत ना ईस्टरच्या, त्यामुळं बरेच लोक आलेले आहेत खेळण्यासाठी. मला हे गार्डन फार आवडतं, कारण का इथं आहे पण छान खेळायला मुलांना आणि चांगलं आहे, स्पेशियस आहे हे पार्क. पण नाही का मला तर थंडीच फार वाजते. थोडी मला थंडी अजिबात सहन होत नाही. थोडीही हवा असेल तर लगेच जॅकेट. आणि मला वाटतं की रिवला पण सर्दी नाही व्हायला पाहिजे म्हणून मी त्याला जॅकेट घालून ठेवतेच. तर आता तो छान खेळणार आहे, तर स्लाईड करणार आहे. त्याला एक फ्रेंड भेटली, तर आता तिच्यासोबत खेळायचं त्याला. तर आज पूर्ण दिवस रिव असं छान एन्जॉय करणार आहे. खूप लहान लहान मुलं आलेले आहेत. आणि रिवला आता याच्या रॉकवरती खेळायचं आहे. रिव आणि सर्वेश तिथं आहेत. रिव सर्वेश सोबत छान खेळतो, त्याच्यामुळं नाही का मला असं जास्त टेन्शन नाही आहे. सुंदर असं वेदर आहे. तर रिवचं खेळून झालेलं आहे आणि अचानकच थंडी एवढी वाढलेली आहे, ऊन असून पण. आता असं झालं की नको बाबा बाहेर थांबायला. तर आम्ही आता घरी चाललेलो आहोत. तर आजचा दिवस हा माझा छान रिवचा आउटिंग डे होता. तर असंच मला सपोर्ट करा आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्यामुळं. थंडी खूप आहे UK असंच असतं वेदर, कधी चेंज होईल आणि कधी काय होईल. आता एवढी हवा सुटलेली आहे ऊन असून पण. असं झालंय की घरी कधी कधी जाते. थँक्यू, बाय.